महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांचं प्रत्यक्षातलं टार्गेट मात्र 40 ते 50 आमदार निवडून आणणं एवढंच आहे असं खुद्द त्यांच्याच तोंडून बाहेर आलंय। अंतरवाली सराटीत उपोषण सोडण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। उपोषण संपू द्या, मग एकेकाला दाखवतो असं ते म्हणाले। पण त्याच वेळी 288 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी उभे करण्याचीही भाषा त्यांनी केली। पण प्रत्यक्षात त्यांचं टार्गेट मात्र 40 ते 50 आमदार निवडून आणण्याचंच आहे असं त्यांच्या तोंडून बाहेर पडलं। आपलाही आवाज विधानसभेत पोहोचायला पाहिजे। मराठा, धनगर, ओबीसी सगळ्या समाजांना न्याय देणारा आवाज विधानसभेत असेल तर उपयोग आहे। आपले निदान 40-50 तरी आले पाहिजेत ना, असं वक्तव्य जरांगे यांच्या तोंडून बाहेर पडताना बघायला मिळालं। शरद पवार आणि जरांगे यांच्यामध्ये नेमकं काय साम्य आहे ते बघूया। शरद पवारांची संपूर्ण कारकीर्द आधी महाराष्ट्राचा नेता म्हणून आणि नंतर राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणून त्यांचे नेते आणि कार्यकर्ते गाजवत राहिले। पण प्रत्यक्षात शरद पवारांची राजकीय क्षमता फक्त सिंगल डिजिट खासदार आणि डबल डिजिट आमदार निवडून आणण्याचीच राहिली। तसंच मनोज जरांगे यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जरांगे यांनी स्वतःला संपूर्ण मराठा समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्रासमोर आणलं। सगळा मराठा समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला। त्याचवेळी विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची भाषा केली। परंतु प्रत्यक्षात 40 ते 50 आमदार निवडून आले पाहिजेत असं स्वतःच्या तोंडून सांगून त्यांनी आपल्या सगळे राजकारण आणि समाजकारण हे शरद पवारांसारखे डबल डिजिटच आहे असं सिद्ध करून दाखवलं। तसंही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात 288 उमेदवार उभे करण्याची तोंडी भाषा करणं निराळं आणि प्रत्यक्षात तेवढे उमेदवार उभे करणं निराळं। अखंड काँग्रेससारख्या पक्षालाच जे फार कमी वेळा जमू शकलं ते सध्याच्या सगळ्यात मोठ्या भाजपसारख्या पक्षालाही अजून जमवता आलेलं नाही। महाराष्ट्र भाजपाला देखील 288 जागांवर उमेदवार देता आलेले नाही आहेत। त्यामुळं जरांगे म्हटल्याप्रमाणे 288 उमेदवार ते उभे करतील का, की तुतारी वाजवणाऱ्या पक्षाला उमेदवारांचा पुरवठा करतील, हाही प्रश्न आहे। कारण तसेही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे फुटलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इंधन पुरवठा करण्यासाठीच आहे असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला जातो। मग त्यातून काही निवडक सक्षम उमेदवारांचा पुरवठा ते तुतारीला करतील का, की स्वतःचा पक्ष काढून किंवा अपक्ष उमेदवार उभे करतील, हे येत्या काळातच बघायला मिळणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।